रामकृष्ण हरी. आता हा पहिल्या सप्ताहातला 7वा दिवस आहे आणि 50 अभंगापैकी 7 अभंग आजच्या अभंगाच्या समाप्तीनंतर समाप्त होतील. तेव्हा हा पहिला सप्ताह पूर्ण होतोय आणि अभंग आहे माया मोह जाळी होतो सापडलो, माया मोह जाळी होतो सापडलो, परिया विठ्ठला कृपा आली, परिया विठ्ठला कृपा आली, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, कौतुक डोळा दाखविले, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, नाचे उडे माया करी कवतुक, नाचे उडे माया करी कवतुक, नाशवंत सुखे साच केली, नाशवंत सुखे साच केली, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, कौतुक डोळा दाखविले, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, एकासी रडता तेही मारे, एकासी रडता तेही मारे, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढो बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, कौतुक डोळा दाखविले, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, तुका म्हणे मज वाटते नवल, तुका म्हणे मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकोनिया, मी हे माझे बोल ऐकोनिया, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, कौतुक डोळा दाखविले, या काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा. हा तुकाराम महाराजांचा 5 शरणाचा अभंग आहे आणि याचा सरळ अर्थ काय आहे तो आपण बघूया. जेव्हा मी अज्ञानामध्ये होतो त्यावेळी मायाच्या मोहाच्या जाळ्यात सापडलो होतो आणि मला त्यातून मुक्त कसे व्हावे हे देखील कळत नव्हते. अशा वेळेला विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली
मला विठ्ठलाने माया मोहजाळ्यामधून बाहेर काढले आणि मायेचं कौतुक तटस्थपणे डोळ्यानं दाखवून दिले. माया नाचते, माया उडते, अशा तऱ्हेने ती खूप कौतुक करते. नाशिवंत सुखाना ती खरे करून दाखविते. माणसे रडतात, स्फुंदतात, दुःखाने माथा फोडून घेतात. एकाच्या मरणाने त्याच्याकडे रडायला गेलेला माणूसही शेवटी मरून जातो. अशी सर्व संसाराची परिस्थिती असताना मी आणि हे माझे असे माणूस बोलत राहतो, याचंच मला कौतुक वाटते, नवल वाटते, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा झाला सरळ अर्थ. अभंग चरणाचा समन्वय. पहिल्या चरणाच्या पहिल्या पादात अज्ञान काळात आपली काय स्थिती होते ते सांगत आहेत. माया मोह जाळी होतो सापडलो. दुसऱ्या पादात विठ्ठलाने आपल्याला सहाय्य करून कृपा केली असे सांगतात. तेव्हा या विठ्ठले पर्याय विठ्ठला कृपा आली, हे दुसऱ्या चरणात सांगतात. विठ्ठलाने आपल्याला सहाय्य करून कृपा केली असे सांगतात. दुसरा चरण आहे विठ्ठलाच्या कृपेचे स्वरूप सांगतात. काय ते स्वरूप? काढोने बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावी आले. मायेचे कौतुकाचे स्वरूप तिसऱ्या आणि चौथ्या चरणात सांगितले. कसे? नाचे उडे माया करी कौतुक, नाशवंत सुखे साच केली, आणि रडे फुंदे दुःखे कोटतील माथा, एकासी रडता तेही मरे. अशा तऱ्हेने हे कौतुकही सांगितलं. एवढा सगळा मायेचा प्रपंच असतानाही माणसे मी आणि हे माझे अशा अज्ञानात का राहतात? देवासाठी ज्ञानासाठी का प्रयत्न करीत नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते, असे तुकाराम महाराज 5व्या चरणात सांगतात. तुका म्हणे मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकून या. म्हणजेच माणसाने संसाराच्या जाळातून सुटण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे. आता भूमिका, प्रस्तावना किंवा प्रास्ताविक किंवा प्रवेश हा आपण बघूया. जगातील साऱ्या पदार्थांचा 3 डिगामध्ये समावेश करता येतो. 1 परमात्म तत्व, 2 जीव, 3 प्रपंच. जगातल्या सगळ्या जडचेतन वस्तू ज्या 5 ज्ञानेंद्रियांनी समजतात त्या सर्व प्रपंचाच्या कोटीत येतात. झालं? मी करणारा जो कर्ता, भोगता, श्रोता, मनता या स्वरूपात अनुभवाला येणारा तो जीव, आणि या सगळ्यांमध्ये व्यापक असणारे सच्चित आनंद स्वरूप असणारे परमात्म तत्व. हे झालं. पामर जन अथवा अज्ञानी जन हे केवळ स्वतःला आणि त्याच्या भोवती पसरलेल्या प्रपंचालाच खरे मानतात आणि त्या अज्ञानामध्येच ते जगत असतात.
सत्कर्म, भक्ती, योग, ज्ञान या कशाची त्यांना काही खंत नसते, देणे घेणे नसते, काहीच संबंध नसतो. पण या पामर माणसाचीच ही बुद्धीची पातळी असते नव्हे, तर शिकले सवरलेले MA, PhD, नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पामराच्याच पातळीवर असतात. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव, डॉक्टर दाभोळकर आणि त्यांचे शिकले सवरलेले अनुयायी आणि इतरही PhD झालेले ते स्वतःला शहाणे आणि विद्वान समजतात, परंतु त्यांना परमात्म तत्व, जीव आणि प्रपंचाचे एक कणभरही ज्ञान नसते. त्याने स्वतःच्या भोवती विज्ञानवादाचे कवच गुंडाळलेले असते. त्यातच ते मशगूल असतात. आपले दुराग्रह ते सोडावयास तयार नसतात. त्यामुळे ते मायेच्या मोहजाळामध्ये सापडतात आणि जन्ममरणाच्या गर्तेमध्ये सापडतात. त्याचा उद्धार होऊ शकत नाही. त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. हीच गोष्ट तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतायत. माया मोह जाळी होतो सापडलो, माया मोह जाळी होतो सापडलो, परिया विठ्ठला कृपाली, परिया विठ्ठला कृपाली. आता या माया मोहाचे जाळे म्हणजे काय बाबा? त्यात सापडणे म्हणजे काय? त्यावर विठ्ठलाची कृपा म्हणजे काय? ती कशी होते, का होते? एवढ्या प्रश्नांचा विचार करावा लागेल. माया म्हणजे अज्ञान. ते अज्ञान परमतत्वावर अध्यस्त असते. माया ब्रह्मापासून वेगळे नाही. तुकाराम महाराजांनी मायेचे अचूक वर्णन खालील प्रमाणे केले आहे. ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, जैसी अंग आणि छाया. जशी मनुष्याची छाया भासते मात्र, पण ती खरी नव्हे. शेवटी ती मनुष्यच बनून असते. त्याचप्रमाणे माया ही पण ब्रह्मावर अध्यस्त, आरोपित म्हणून असते. आपण तिला खरेपणाचा दर्जा देऊ शकतच नाही. ती ब्रह्मतत्वावर उद्भवते, पण ती वेगळी नसते. ब्रह्मस्वरूपच बनून जाते. पण ती अज्ञान स्वरूप असून ब्रह्माला झाकूनच टाकते. हे ब्रह्मस्वरूपाचे अज्ञान ब्रह्माला झाकून टाकते. त्याची ओळख होऊ देत नाही. जीवाची ओळख जीवाला स्वतःची ओळख करून देत नाही आणि प्रपंचाचेही खरे स्वरूप कळू देत नाही. जीवाचे स्वरूप त्याच्या मुक्तीसाठी कळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याचे श्रम, त्रास, क्लेश, दुःख हे संपूच शकत नाही. पण ज्याने आदर, सत्कार आणि निरंतर काया वाचा मनाने भगवत भक्ती केली आहे, तो माणूस भगवंताच्या प्रेमाचा वाटेकरी होतो. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. काय सांगितलंय? मज्जित्ता मद्गत प्राण बोधयन्तः परस्परं कथयन्त च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च
माझ्यामध्ये ज्यांनी चित्त लावलेलं आहे, माझ्यामध्ये ज्यांचे प्राण गुंतवले आहेत, ते एक दुसऱ्यांना बोध करतात आणि माझीच सदैव नित्य कथा करतात आणि त्या माझ्या कथेमध्येच रमण प्राप्त करतात, संतोष पावतात. त्याच्यानंतर सांगतात भगवंत तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषाम् एव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वत. भगवंत सांगतायत तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिपूर्वक, जे माझ्याशी सतत जोडलेले युक्त आहेत म्हणजे जोडलेले आहेत, मला प्रेमपूर्वक भजत आहे, त्यांना मी बुद्धियोग देतो. ददामि बुद्धियोगम तम, या बुद्धियोगाला मी देतो की ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. माम उपयांती, माम उपयांती, माझ्यापर्यंत पोहोचतात. पुढे सांगतायत त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी आम्ही त्यांच्या हृदयामध्ये असलेले अज्ञानरूप तप ज्ञानदीपाने चमचमणाऱ्या ज्ञानदीपाने त्यांच्या आत्म्यामध्ये असणारं जे अज्ञानरूप तप तम आहे, अंधकार आहे, त्याचा मी काय करतो, नाश करतो. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी, त्यांना वरच्या अवस्थेत घेऊन जाण्यासाठी भगवंताने प्रसन्न होऊन साधकाला ब्रह्म जीव प्रपंचाचा विवेक देणे हीच विठ्ठलाची कृपा. स्वतःचे ज्ञान होणे, आपणास घेरलेल्या प्रपंचाच्या स्वरूपाचे ज्ञान होणे आणि परमतत्वाची परमेश्वराची ओळख होणे, हा देवाचा आपल्यावर अनुग्रह आहे. देवाने केलेला आपला हाच उद्धार आहे. याला तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामधून सांगत आहे. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावियेले, कौतुक डोळा दावियले, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावियेले, कौतुक डोळा दावियेले. ज्यावेळेला माझ्यामध्ये अज्ञान होते तेव्हा मी परमतत्व जाणतच नव्हतो. मला स्वतःला जाणत नव्हतं. या उभ्या असणाऱ्या समोरच्या प्रपंचाला जाणत. मी मायाच्या जाळ्यामध्ये अगदी फसलो आणि गटांगळ्या खात होतो असा मला अनुभव. पण माझ्या पूर्वपुण्याईने आणि या जन्मातल्या भगवत सेवेने भगवंत प्रसन्न होऊन मला माझे सच्चित आनंद
आत्मस्वरूप समजावून दिले. त्यामुळे आता मी संसारी, करता, भोगता जीव राहिलेलो नाही. मी बुद्धी आणि इंद्रियापासून वेगळा झालेलो आहे. मी देहापासून वेगळा झालो आहे. मी शुद्ध बुद्ध कूटस्थ आत्मतत्व झालो आहे. माझा जो बुद्धीशी तादात्म्य संबंध होता, त्या संबंधापासून मी मुक्त झालो. मी परमात्मा ब्रह्मतत्वाशी एक झालो. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हा अनुभव मला आला. मी बुद्धी तादात्म्याने अडकलो होतो. तेव्हा मला बंधन होते. आता मला आत्म स्वरूपाचे ज्ञान झाले, तर मला कळले आपली नाळ बुद्धीशी जोडलेली नाही, तर ती परब्रह्माशी जोडलेली आहे. हीच गोष्ट माझ्या मुक्तीचे कारण बनली. माझी इंद्रिये दाखवत असलेला हा संसार अज्ञान काळात खराच मानत होतो. त्याचमुळे संसारात असलेले पंच ज्ञानेंद्रियाचे विषय मला भीती घालत होते, मला छळत होते, मला दुःख देत होते. पण बोध होताच, विठ्ठलाने कृपा करताच हा प्रपंच राहिलाच नाही. तो ब्रह्मस्वरूप झाला. त्याच्यासाठी तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, दुजे खंडे तरी उरला तो हरी, दुजे खंडे तरी उरला तो हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडाया, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडाया. द्वैत्व संपून गेले, एकच परमात्म तत्व शिल्लक राहत. आणि ते परमात्म तत्व शोधण्यासाठी इतर कुठे जावे लागत नाही. आपल्या बाहेर ते परमात्म तत्व नसतंच, मुळे ते आपल्यामध्येच, ते आपल्या बाहेरी न लगे ठाव धुंडाया, ते आपल्या हृदयामध्येच बसलेलं असतं. प्रपंचाचे बाह्य स्वरूपाला मी खरे मानून घाबरत होतो. दशातऱ्हेने बुजगावण्याला दुरून पाहिले तर ते माणूस वाटतो, त्याच्यापासून भीती वाटते. पण जवळ जाता तो माणूस नाही, माणसाचा प्रतिभास असणारे ते बुजगावणे आहे. त्यापासून त्याचे भयही संपते. तुकाराम महाराज म्हणतात, देहादी काय खरा, देहादी काय खरा, देह संबंध पसारा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण से भासतसे, बुजगावणे चोरा, रक्षणाचे भासतसे. मला कैवल्य अजून मिळालेले नाही, जिवंत आहे, पण ज्ञान झालेलं आहे. म्हणून जगत असतानाच मला ज्ञान झाले आहे. संसार जाणवत असतानाही मी त्याच्यावर मिथ्या म्हणून शिक्का मारला आहे. त्याच्यामधली सत्यता विचाराने संपून टाकली. संसार माझ्या सभोवती पूर्वीसारखाच उभा आहे, पण त्याच्यातली सत्ता, त्याच्यातला खरेपणा मी विचाराने काढून टाकला. मी स्वतःला मायेच्या संसारापासून विठ्ठलाच्या कृपेने बाहेर काढले. माझ्या भोवती संसार उभा आहे, पण मी मात्र त्याचा भाग नाही. मी त्याच्यापासून वेगळा आहे. पण अज्ञानी माणसांना माया कशी नाचवते, ते मायेचे कौतुक विठ्ठलाने मला साफ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे दाखवून दिले आहे.
ते कौतुक मी डोळ्यांनी पाहत आहे. हे कौतुक तुकाराम महाराज सांगतायत 3ऱ्या चरणात. नाचे उडे माया करी कौतुक, नाचे माया करी कौतुक, नाशवंत सुखे साच केली, नाशवंत सुखे साच केली, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले, कौतुक डोळा दाखविले. मायेचे नाचणे आणि उडणे म्हणजे काय? तर मायेचे सतत बदलत जाणे, सतत परिणामास प्राप्त होणे, तेच आहे. एक बीज जमिनीमध्ये टाकले तर त्याला अंकुर फुटतो, त्याचे झाड बनते. खोड, शाखा, उपशाखा, पाने, पालवी, फुले, फळे आणि पुन्हा अनेक बीजे, तेच एकच झाड बनते ना. माणूस शुक्रशोणिताच्या संगमाने गर्भ बनतो. जन्माला आल्यानंतर शिशु बनतो, थोडा मोठा झाल्यावर कुमार बनतो, मग युवा बनतो, मग प्रौढ बनतो, मग गृहस्थ बनतो, मग वृद्ध बनतो, मग आसन्न मरण, मग मरतो. आकाशगंगेमध्ये अनेक ताराबर फिरणारा सूर्य हा एक तारा. त्याच्या भोवती पृथ्वी गिरट्या घालते, त्या पृथ्वीभोवती चंद्र गिरट्या घालतो. त्या पृथ्वीवर डोंगर, नद्या, समुद्र निर्माण होतात. त्यामध्ये अनेक प्राणी, जंगले, झाडे, अन्नाची पिके निर्माण होतात. ऋतू निर्माण होतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा निर्माण होतात. कौतुकाचा अर्थ आश्चर्यजनक गोष्ट. जसे पाणी डोंगराकडून समुद्राकडे वाहत जात, पण पाण्याने असेच वाहावे असे नाही. पाणी बाष्प बनून आकाशात ढगरूपाने राहते. वारे त्यांना दूर नेतात आणि सर्वत्र बरसात होते. त्याने पुन्हा सृष्टी होते. हे कौतुक नव्हे काय? शुक्र शोणितातून जन्माला आलेला एक फुगा हाडा मासाचा बनतो, विचार करणारा मेंदू बनतो. आणि मी कोण किंवा माझे अधिकारण कोण, जगात माझे स्थान काय, असा विचार करतो. हे मायचंच कौतुक नाही का? नाशवंत सुखे साच के. नाशवंत याचा अर्थ नाश पावणारी, अनित्य. विषयाचे सुख, मातृसुख, पितृसुख, अपत्यसुख, अन्न तृप्ती सुख, ही सुखे तात्कालिक आहेत म्हणून अनित्य आहे, म्हणजेच अनित्य आहेत. पण जोपर्यंत आपणास ज्ञान होत नाही तोपर्यंत ही सर्व सुखे साच म्हणजे सत्यच आहेत असं आपल्याला वाटतं. माया या सुखामधला अनित्यपणा लपवून टाकते आणि त्यामध्ये नित्यत्वाचा आभास करवते. माणूस त्या नाशवंत अनित्य सुखामध्ये सदैव गुरफटून राहतो. त्याला सत्याचा बोध कधीच होत नाही. जे अनित्य असत्य आहे त्यालाच सत्य आणि नित्य दाखवणारी ही माया आहे. मायेचं आणखी एक कौतुक तुकाराम महाराज सांगून देत आहेत. रडे फुंदे दुःखे उठतील माथा, रडे फुंदे दुःखे उठतील माथा, एकाची रडता तेही मारे, एकाची रडता तेही मारे, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा,
काढून बाहेरी ठेविलो निराळा. रडी फुंदे दुःखे पोटतील माथा एकाशी रडता तेही. माणूस कोणाच्याही मरणाने खूप रडताना दिसतात. स्पुंदतात, दुःखाच्या आघाताने माथा फोडतात. एक माणूस मेले म्हणजे जे माणूस रडायला गेले घरी येतात तेही मरून जाते. एवढा दुःखाचा आकांत मायेमध्ये असतो. असे हे दुःख पूर्ण मायेचे कौतुक आहे. या 2 चरणात मायेचे स्वरूप वर्णन केले. 5व्या चरणामध्ये माया एवढी चंचल, अनित्य आणि दुःखपूर्ण असताना माणसे मात्र हा मी आहे आणि हे माझे असे म्हणतात. याचेच मला नवल वाटते, म्हणजे आश्चर्य वाटते, असे तुकाराम महाराज 5व्या चरणात म्हणतात. तू का म्हणे मज वाटते नवल, तू का मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकोनिया, मी हे माझे बोल ऐकोनिया, काढून बाहेरी ठेविलो निराळा, काढून बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावी येले, कौतुक डोळा दावी येले. माया एवढी निसरडी आहे, कुठेही स्थिर राहणारी नाही. मायेच्या राज्यात काहीही स्थिर नाही. सगळेच अनित्य आहे आणि दुःखमयच आहे. तरी पण पंचमहाभूताच्या या पुतळ्याला आणि त्याच्या संबंधी असणाऱ्या वस्तूंना लोक एवढे महत्व का देतात? नित्य तत्वाचा सन्मान करण्याऐवजी अनित्य मी आणि माझे मध्ये अभिमान का करतात? याचेच मला नवल वाटते. अशा तऱ्हेने तुकाराम महाराज म्हणतात. याचाच अर्थ तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, मी आणि माझे मध्ये माणसाने गुंतून पडू नये, तर नित्य तत्व जो परमात्मा तत्व आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. हे या सगळ्या अभंगाचे तात्पर्य आहे. आता या 7व्या अभंगाच्या समाप्तीने हा पहिला सप्ताह 7 अभंगाचा झालेला आहे. हे अभंग कसे झाले, त्याचं विश्लेषण कसं झालं, हे तुम्ही जर स्वतः सांगितलं, नुसतं छान बरे आहे रामकृष्ण हरी असं म्हणण्यापेक्षा या याच्यावर तुम्हाला काय कळलं, कसं वाटलं, हे जर तुमचे अभिप्राय तुम्ही दिले तर मला ह्याचा आनंद होईल. आता थोड्याच 1-2 दिवसात दुसरा सप्ताह सुरू करतोय. अर्थात 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा आणि 14 अशा तऱ्हेचे अभंग त्याच्यामध्ये होतील. रामकृष्ण हरी.